Dear friends, today we are going to see competency or learning outcome statement 20, finite verbs and infinitives, participles and gerund determiners, activity number 3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 20, finite verbs and infinitives, participles and gerund determiners, activity number 3 पाहणार आहोत. So in the beginning we will see what are the learning outcomes or competency statements for this activity. सुरुवातीला आपण या ॲक्टिव्हिटीसाठी असणारी अध्ययन निष्पत्ती किंवा कार्यक्षमता विधान कोणते आहे ते पाहणार आहोत. इट इज टू लर्न टाइप्स ऑफ डिटरमाइनर्स अँड देअर युजेस. कार्यक्षमता विधान आहे की डिटरमाइनर्सचे प्रकार आणि त्याचे उपयोग शिकणे. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. या ठिकाणी पहिली सूचना आहे लिसन टू युअर टीचर अटेंटिव्हली, म्हणजेच तुमच्या शिक्षकाने दिलेल्या सूचना तुम्ही लक्षपूर्वक ऐका. दुसरी सूचना आहे ऑब्झर्व द सेंटेन्सेस केअरफुली अँड अंडरस्टँड द फंक्शन ऑफ द गिव्हन वर्ड्स, म्हणजे दिलेल्या वाक्याचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्या वाक्यातील काही शब्दांचे कार्य समजून घ्या. नाव वी विल सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. In this activity, you have been given some instructions about how you will learn the determiners. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिटरमायनर्स विषयी शिकणार आहात त्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत. In the beginning, you will given some sentences. You will have to read them. Then you will observe some highlighted words and with the help of some questions, the teacher will explain the concept of determiners and the types of determiners. सुरुवातीला काही वाक्य तुम्हाला वाचन करण्यासाठी दिले जातील. त्यामध्ये हायलाइट केलेले शब्द तुम्हाला पाहायचे आहेत, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि काही प्रश्नांच्या मदतीने तुम्हाला शिक्षक ही डिटरमायनर्स ही संकल्पना स्पष्ट करून सांगतील, तसेच त्याचे प्रकार कोणते आहेत याची माहिती देतील. देन यू विल बी गिवन सम एक्झाम्पल्स अँड यू विल हॅव टू फिल इन द करेक्ट डिटरमायनर्स. नंतर तुम्हाला काही उदाहरणे दिली जातील आणि त्या उदाहरणामधील वाक्यामध्ये तुम्हाला अचूक डिटरमायनर्स भरायचे आहेत. नाव सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पहा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेली वाक्य वाचा. सेंटेन्स 1 या ठिकाणी पहिलं वाक्य दिलेलं आहे. द एक्झाम्स वेअर रिसेंटली कॅन्सल्ड बाय द गव्हर्नमेंट. सेंटेन्स 2 दुसरं वाक्य आहे ॲड सम शुगर इन द टी. सेंटेन्स 3 तिसरं वाक्य आहे दिस कॉइन्स आर व्हेरी ओल्ड. सेंटेन्स 4 चौथं वाक्य आहे ही केम बाय हिज कार. सेंटेन्स 5 इथे दिलेलं पाचवं वाक्य आहे आय एम रीडिंग अ बुक. अँड सेंटेन्स 6 आणि शेवटचं 6वं वाक्य आहे लैला इन्व्हायटेड ओनली अ फ्यू फ्रेंड्स फॉर द पार्टी. नाव यू लुक ॲट द हायलाइटेड वर्ड्स गिवन इन दिस सेंटेन्सेस. तर आता तुम्ही या वाक्यामध्ये हायलाइट केलेले जे शब्द आहेत त्याचं निरीक्षण करा. हायलाइट केलेले शब्द आहेत. पहिल्या वाक्यामध्ये द 2 वेळा देण्यात आला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे सम. तिसऱ्या वाक्यामध्ये तो आहे दीज. चौथ्या वाक्यामध्ये आहे हीज. पुढच्या वाक्यामध्ये दिलेला आहे अ आणि शेवटच्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे फ्यू. वेअर आर दीज वर्ड्स प्लेस्ड. हे सर्व शब्द वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर यू विल फाइंड दॅट these highlighted words are used before the words like exams, government, sugar, coins, car, book and friends.
वाक्यामध्ये हे हायलाईट केलेले शब्द कोणत्या ठिकाणी आहेत याचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे शब्द एक्झाम्स, गव्हर्नमेंट, शुगर, कॉइन्स, कार, बुक, फ्रेंड्स या शब्दांच्या पूर्वी आहेत. डू यू नो व्हॉट आर दिस वर्ड्स कॉल्ड? या शब्दांना काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? येस, these words are called nouns. या शब्दांना आपण नाउन म्हणतो. All these highlighted words refer other words, especially nouns. हे हायलाइट केलेले शब्द हे दुसऱ्या शब्दाचा संदर्भ देतात आणि विशेष करून नामाचा संदर्भ देतात. They tell some information about these words. आणि या शब्दाविषयी ते काही माहिती देखील देतात. उदाहरणार्थ पहिल्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे द आणि तो एक्झाम्स आणि गव्हर्नमेंट या शब्दाचा संदर्भ देतो. दुसऱ्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे सम आणि तो शुगर या शब्दाचा संदर्भ देतो. तिसऱ्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे दीज आणि तो कॉइन्स या शब्दाचा संदर्भ देतो. तसेच पुढे चौथ्या वाक्यात हायलाइट केलेला शब्द आहे हीज, तो कार या शब्दाचा संदर्भ देतो. पाचव्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द आहे अ, जो बुक या शब्दाचा संदर्भ देतो. तर शेवटच्या वाक्यामध्ये हायलाइट केलेला शब्द फ्यू हा फ्रेंड्स या शब्दाचा संदर्भ देतो. आणि हे सर्व हायलाइट केलेले शब्द या शब्दाविषयी काही माहिती देखील देतात. या शब्दांना आपण डिटरमायनर्स असे म्हणतो. देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिटरमायनर्स? हे डिटरमायनर्स हायलाइट केलेले शब्द वेगवेगळे आहेत. मग यावरून आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की डिटरमायनर्सचे प्रकार कोणते आहेत? हियर यू मस्ट अंडरस्टँड दॅट द डिटरमायनर्स आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स, 4 ग्रुप्स. डिटरमायनरचं वर्गीकरण आपल्याला 4 प्रकारामध्ये, 4 गटामध्ये करता येतं. द वर्ड्स लाईक ए एन द आर द आर्टिकल्स अँड दिस आर्टिकल्स वर्क ॲज डिटरमायनर्स. ए एन द हे जे आर्टिकल्स आहेत ते आहेत डिटरमायनर्स. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ डिटरमायनर. डिटरमायनरचा हा पहिला प्रकार आहे. यामध्ये अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, म्हणजे अनिश्चित अशी उपपदे आहेत. तर द हे डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद आहे. दे वर्क ॲज डिटरमायनर्स आणि ते डिटरमायनर्स म्हणून काम करत असतात. सेकंड टाइप ऑफ डिटरमायनर्स इज क्वांटिफायर्स. दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्वांटिफायर्स. वरील वाक्यामध्ये आपण सम आणि फ्यू हे शब्द पाहिलेत. दिस वर्ड स्पेसिफाय द क्वांटिटी ऑफ शुगर अँड फ्रेंड्स. हे शब्द शुगर आणि फ्रेंड्स यांची संख्या दर्शवण्याचे काम करतात. त्यांना आपण क्वांटिफायर्स असं म्हणतो आणि क्वांटिफायर्स हा डिटरमायनरचा दुसरा प्रकार आहे. थर्ड टाइप ऑफ डिटरमायनर इज पझेसिव्ह. डिटरमायनरचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे पझेसिव्ह. वी हॅव सीन द वर्ड्स लाईक his, dear, my, our. These words are the possessions, or we can call them possessive adjectives. या शब्दांना आपण possessive adjective असे देखील म्हणतो. म्हणून डिटरमायनरचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे possessives. डिटरमायनरचा चौथा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्स. डिटरमायनरच्या चौथ्या प्रकाराला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह असे म्हणतो. धिस, दॅट, दीज, दोज हे जे शब्द आहेत हे शब्द एका विशिष्ट अशा
व्यक्तीचा किंवा वस्तूचा निर्देश करतात त्यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह असं म्हणतो. म्हणजेच आर्टिकल्स, क्वांटिफायर्स, पॉझेसिव्हज आणि डेमॉन्स्ट्रेटिव्हज हे डिटरमायनरचे 4 प्रकार आहेत. नाव यू सॉल्व दिस एक्झरसाइज. फिल इन द करेक्ट डिटरमायनर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यामध्ये अचूक डिटरमायनर भरा. You have been given 6 sentences and at the end of the sentences determiners are given into the bracket. You will have to use these determiners in these sentences. तुम्हाला या ठिकाणी 6 वाक्य देण्यात आले आहेत आणि या वाक्याच्या शेवटी कंसामध्ये डिटरमायनर्स देण्यात आले आहेत. या डिटरमायनरचा या वाक्यामध्ये तुम्हाला उपयोग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 1, द प्रिन्सिपल डिक्लेअर्ड डॅश रिझल्ट्स. या वाक्यामध्ये कंसातील कोणतं डिटरमायनर आपणास वापरता येईल? तर ते असेल द प्रिन्सिपल डिक्लेअर्ड द रिझल्ट्स. नंबर 2, रश्मी बॉट डॅश अम्ब्रेला. या वाक्यामध्ये आपणास कोणतं डिटरमायनर वापरता येईल? तर या ठिकाणी आपणास वापरावं लागेल आर्टिकल ॲन. रश्मी बॉट ॲन अम्ब्रेला. याच पद्धतीने राहिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही कंसातील डिटरमायनरचा वापर करा. नाव सी द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी पहा. हिअर अगेन वन मोर एक्झरसाइज इज गिवन फॉर यू. या ठिकाणी आणखी एक एक्झरसाइज तुम्हाला देण्यात आले आहे. सिलेक्ट द प्रॉपर डिटरमायनर टू कंप्लीट द सेंटेन्स. जे खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य डिटरमायनरची निवड करा. सेंटेन्स 1, आय वॉन्ट टू बाय डॅश गिफ्ट्स इंटू ब्रॅकेट सम एनी. या वाक्यामध्ये आपणास कंसात दिलेली डिटरमायनर सम किंवा एनी यापैकी एकाचा वापर करायचा आहे. येथे आपणास वापरावं लागेल सम. वाक्य होईल आय वॉन्ट टू बाय सम गिफ्ट्स. सेंटेन्स 2, आय डिड नॉट फाइंड डॅश देअर इंटू ब्रॅकेट समवन एनीवन. कंसात दिलेली डिटरमायनर्स आहेत समवन आणि एनीवन. नकारार्थी वाक्यामध्ये आपण एनी, एनीवन, एनीबडी असे शब्द वापरत असतो. म्हणून या ठिकाणी आपणास एनीवन हे डिटरमायनर वापरावं लागेल आणि वाक्य होईल आय डिड नॉट फाइंड एनीवन देअर. सेंटेन्स 3 आहे ओनली डॅश स्टुडंट्स गेट द स्कॉलरशिप. कंसात दिलेले डिटरमायनर्स आहेत द फ्यू, अ फ्यू. येथे आपणास वापरावं लागेल अ फ्यू आणि वाक्य होईल ओनली अ फ्यू स्टुडंट्स गेट द स्कॉलरशिप. सेंटेन्स 4, चौथं वाक्य आय हॅव डॅश नोट्स ऑफ द न्यू करन्सी. कंसात डिटरमायनर्स आहेत मच, मेनी. येथे आपणास वापर करावा लागेल मेनी या डिटरमायनरचा. मोजता येणाऱ्या नामापूर्वी आपण मेनी आणि मोजता न येणाऱ्या नामापूर्वी मच हा शब्द वापरत असतो. म्हणून या ठिकाणी आपणास मेनी हे डिटरमायनर वापरावं लागेल आणि वाक्य तयार होईल आय हॅव मेनी नोट्स ऑफ द न्यू करन्सी. सेंटेन्स 5, पाचवं वाक्य आहे देअर आर डॅश व्हरायटीज ऑफ मोबाईल्स इन द मार्केट. कंसामध्ये दिलेले डिटरमायनर्स आहेत मेनी, लिटल. या वाक्यामध्ये येणारं योग्य डिटरमायनर असेल मेनी आणि वाक्य तयार होईल देअर आर मेनी व्हरायटीज ऑफ मोबाईल्स इन द मार्केट. लास्ट सेंटेन्स, शेवटचं वाक्य आहे डज डॅश नो द आन्सर टू दिस क्वेश्चन. कंसात दिलेली डिटरमायनर्स आहेत एनीबडी, नोबडी. जसं आपण वरील वाक्यामध्ये पाहिलं की नकारार्थी वाक्यामध्ये आपण एनीवन, एनीबडी, एनी असे शब्द वापरतो, तसेच प्रश्नार्थक वाक्यामध्ये देखील आपण या शब्दांचा वापर करतो. म्हणून येथे वाक्यामध्ये येणारे योग्य डिटरमायनर आहे एनीबडी आणि तयार होणारा अचूक प्रश्न असेल डज एनीबडी नो द आन्सर टू धिस क्वेश्चन.
Now we will see the extension activity or parallel activity or reinforcement activity. ज्यामध्ये आपणास प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द सेंटेन्सेस बाय फिलिंग द करेक्ट डिटरमायनर. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणास प्रश्न दिलेला आहे की खालील वाक्य अचूक डिटरमायनरचा वापर करून पूर्ण करा. Here also you have been given 8 sentences and the determiners are given into the bracket at the end of these sentences. येथे देखील तुम्हाला 8 वाक्य देण्यात आले आहेत आणि या 8 वाक्यानंतर शेवटी कंसामध्ये तुम्हाला डिटरमायनर्स देण्यात आले आहेत. नाउ सी फर्स्ट सेंटेन्स. पहिलं वाक्य पहा, व्हेरी डॅश पीपल कॅन राईट विथ द लेफ्ट हँड. खाली कंसामध्ये दिलेल्या डिटरमायनर्सपैकी या ठिकाणी वाक्यात येणारे अचूक डिटरमायनर आहे फ्यू, म्हणून वाक्य तयार होईल, व्हेरी फ्यू पीपल कॅन राईट विथ द लेफ्ट हँड. सेकंड सेंटेन्स, डॅश इज बिझी वॉचिंग द मॅच. येथे कंसातील डिटरमायनर्सपैकी वाक्यात बसणारे अचूक डिटरमायनर आहे एव्हरीबडी, म्हणून येथे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल, एव्हरीबडी इज बिझी वॉचिंग द मॅच. याच पद्धतीने तुम्ही राहिलेल्या 6 वाक्यामध्ये कंसातील डिटरमायनरचा वापर करा आणि ही वाक्य पूर्ण करा. नाव सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. हिअर द क्वेश्चन इज मॅच द पेयर्स. आता इव्हॅल्युएशन सेक्शन पहा. या ठिकाणी प्रश्न आहे, जोड्या लावा. यू हॅव टू मॅच डिटरमायनर्स विथ द एक्झाम्पल्स. या ठिकाणी तुम्हाला डिटरमायनर्सच्या या ठिकाणी दिलेल्या उदाहरणांशी जोड्या लावायच्या आहेत. डिटरमायनर्सचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. 1 डेमॉन्स्ट्रेटिव्ह, 2 क्वांटिफायर्स, 3 आर्टिकल्स अँड 4 पजेसिव्हज. पहिली उदाहरणे आहेत योर, माय. दुसरी उदाहरणे दिलेली आहेत ए अँड द. तिसरी उदाहरणे आहेत धिस, दोज. आणि चौथी उदाहरणे दिली आहेत लिटल, एनी, मोर. येथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह्ज म्हणजे दर्शक स्वरूपाचे निर्देश करणारे शब्द आहेत धिस, दोज. त्यानंतर नंबर 2 क्वांटिफायर्स म्हणजे संख्या दर्शवणारे शब्द आहेत लिटल, एनी, मोर. नंबर 3 आर्टिकल्स. आर्टिकल्स आहेत ए, एन आणि द. अँड 4 पजेसिव्ह्ज. पजेसिव्ह्ज आहेत योर, माय. In Diksha video or e-content QR code, you have been given the Diksha video link. You watch this video to learn more about determiners. Diksha video e-content QR code section मध्ये तुम्हाला Diksha व्हिडिओची एक लिंक देण्यात आली आहे. डिटरमायनर्स विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा. By doing this activity, what did you learn today? Let us see. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही आज काय शिकला आहात ते आपण पाहूया. 1 यू लर्न द टाईप ऑफ डिटरमायनर्स अँड देअर युसेज. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही डिटरमायनर्सचे प्रकार आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे शिकला आहात. 2 यू हॅव लर्न टू यूज ॲप्रोप्रिएट डिटरमायनर. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही वाक्यामध्ये योग्य डिटरमायनरचा वापर करण्यास देखील शिकला आहात.